नमस्कार, पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत। आज एंजल थेरपीवर माधुरीताई आज परत गायडन्स करणार आहेत आणि शिवाय दीक्षा पण देणार आहे। सगळ्यांचं खूप स्वागत। सगळेजण जॉईन झालेले आहेत। ताई, मी माझा स्पीकर ऑफ करते माधुरीताई, आणि मग तुम्ही तुमच्या लेक्चरला सुरुवात करा। खूप दिवसापूर्वी आपण एंजल्सचा कोर्स स्टार्ट केला आणि आपण गार्डियन एंजल्सचा शक्तिपात केला। त्यानंतर आपण 15 एंजल्सची माहिती घेतली। बरोबर आहे ना? 15 एंजल्सची माहिती घेतली, एंजल्सना कनेक्ट कसं करायचं आणि एंजल्स कडून आपली कामं कशा पद्धतीने करायची याबद्दल आपण थोडक्यात पाहिलं। बेसिक एंजल्स मध्ये गार्डियन एंजल्सचा एक शक्तिपात करून दिला जातो। आवाज येतोय सगळ्यांना माझा? ठीक आहे। आणि ऍडव्हान्स एंजल्स मध्ये ते 15 एंजल्स कोण आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिली जाते आणि त्या 15 एंजल्स सोबत आपली कनेक्टिव्हिटी केली जाते। नंतर 7 चक्र आणि ओरा सोबत आपली 7 चक्र आणि ओरा सोबत एंजल्सची कनेक्टिव्हिटी आपल्या सोबत करून दिली जाते आणि रेकीचे 4ही सिम्बॉल्स वापरून एंजल्सची कनेक्टिव्हिटी पुन्हा एकदा करून दिली जाते। म्हणून असे 4 वेगवेगळे शक्तिपात घेतले जातात। आणि जर कोणी 4ही वेगवेगळ्या शक्तिपातांच्या वेळेस नसेल तर हे 4ही मिळून एकच मेन शक्तिपात केला जातो। त्याच्यामध्ये ह्या 4ही गोष्टी कव्हर होतात। मग आपण आज या 4ही गोष्टी एकत्रित होणारा शेवटी घेऊयात एकच शक्तिपात। की ताई, तुम्हाला काय वाटतं की पहिल्यांदा 15 एंजल्सचा शक्तिपात घ्यायचा, मग थोडी माहिती द्यायची, मग 7 चक्र आणि ओराचं शक्तिपात घ्यायचं, की सगळं एकत्र घ्यायचं? आज नवीन लोक जास्त कनेक्ट झालेले आहेत, तर त्यांचं मी तेच सांगते, नवीन जुडले त्यांना परत सांगावं लागेल ना। हा, तर थोडीशी माहिती द्या तुम्ही आधीची आणि मग पुढचं करा। हो, चालेल। जे नवीन लोक आपल्या क्लासमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांचं पहिलं स्वागत। एंजल्स मध्ये आपण बेसिक आणि ऍडव्हान्स या 2 स्टेप्स मध्ये एंजल्सचं ट्रेनिंग बाहेर सगळीकडे दिलं जातं आणि बेसिक ऍडव्हान्स नंतर तुम्हाला ते एंजल मास्टरी म्हणून एक कोर्स कंडक्ट करतात। तर बेसिक क्लासमध्ये 2 गार्डियन एंजल्स, 2 किंवा त्यापेक्षा जास्त गार्डियन एंजल्स आणि 7 नॉर्मल एंजल्सची माहिती दिली जाते आणि त्याची अट्यूटमेंट दिली जाते। आणि दुसरा जो क्लास आहे मास्टर एंजल्सचा ऍडव्हान्स क्लास, त्याच्यामध्ये 15ही एंजल्सची माहिती दिली जाते, 15ही एंजल्सची अट्यूटमेंट दिली जाते आणि त्या अट्यूटमेंट सोबत तुम्हाला ओव्हरऑल आपले 7 चक्र, आपला ओरा याच्यासोबत एंजल्सची कनेक्टिव्हिटी करून दिली जाते आणि रेकीचे 4 सिम्बॉल्स आणि एंजल्स याची मिळून पुन्हा आपल्या बॉडीवरती कनेक्टिव्हिटी करून दिली जाते। असे 4 शक्तिपात ऍडव्हान्स मध्ये होतात। पण लोक जॉब करत असतात, कुणाकुणाचे शक्तिपात मिस होतात। मग अशा वेळेस काय केलं जातं, हे 4ही शक्तिपात एकाच वेळेस दिले जातात शेवटी क्लास संपायच्या वेळेस। त्याचं कारण असं असतं, फीस पण तेवढी घेतली जाते। 2000 बेसिकची घेतात, 5000, 7000 ऍडव्हान्सची घेतात, 10 ते 15,000 मास्टर क्लासची घेतात। मग जे आपल्याकडे रिसोर्स आलेले आहेत, स्टुडंट जे आहेत, त्यांना जर का वेगवेगळे शक्तिपात वेगवेगळ्या वेळेत दिले तर त्यांना ते फिलिंग येतं की मी पैसे दिलेत आणि माझे 4 शक्तिपात झाले, तर त्या पैशाबद्दल तेही खुश राहतात। आणि जॉब करणारे असतील तर ते एका वेळेस त्यांचे 4ही शक्तिपात होऊ शकत नाही। मग अशा लोकांसाठी पहाटेच्या वेळेमध्ये किंवा रात्रीच्या वेळेमध्ये, खरं तर रात्रीचे शक्तिपात देऊ नये, पण बिझनेस पर्पजने काय काय वेळेस तो संध्याकाळचाही शक्तिपात दिला जातो, 8:30-9 नंतर अगदी। मग हा जो मोठा शक्तिपात आहे तोच आज आपण घेऊयात, की ज्याच्यामध्ये 4ही शक्तिपात कव्हर केले जातील। एक सेकंड ना, काय झालं? सॉरी, एक कॉल आला होता, तो डिस्कनेक्ट करत होता। तर लास्ट क्लासमध्ये मी सांगितलं गार्डियन एंजल्सची माहिती मी लास्ट क्लासमध्ये दिलेली होती।
गार्डियन एंजल हे दोन आपल्या जन्मापासूनच आपल्यासाठी एंजल्स नियुक्त केलेले असतात. ते आपले पूर्वज कोणीतरी असतात. पण ते फक्त पूर्वजच असतील असं काही नाही. गार्डियन एंजलच्या शक्तिपाताच्या वेळेस तुम्हाला ज्या कुणाची जास्त इंटेन्शनली आठवण येते ती व्यक्ती तुमच्यासाठी गार्डियन एंजल म्हणून काम करते. म्हणजे मी एंजलचा पुढचा कोर्स केल्यानंतर मला असं समजलं की गार्डियन एंजल कधी कधी जिवंत असणारे आपले जवळपासचेही लोक असतात. मग तो एखादा मित्र असेल, एखादी मैत्रीण असेल, आपले पूर्वज असतील, कोणीही असू शकतं. त्या शक्तिपाताच्या वेळेस तुम्हाला ज्यांची अनुभूती येते ती व्यक्ती तुमच्यासाठी तुमचा गार्डियन एंजल. गार्डियन एंजल 1 किंवा 2 असतात. कधी कधी ते 2 पेक्षा जास्तही असतात, कारण तो प्रत्येकाचा वेगळा अनुभव आहे. अट्यूटमेंट दिली जाताना ती सगळ्यांना एकत्र दिली जाते. वेळ असेल तर ऑफलाईन सेशन मध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाते. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीला वेगवेगळ्या वेळेतही दिली जाते. अट्यूटमेंटची प्रोसेस सेम असते. त्या शक्तिपाताच्या वेळेस आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल आतून भावना जाग्या होतात ती व्यक्ती म्हणजे आपल्यासाठी आपली गार्डियन एंजल असते. आणि एंजलचा तो शक्तिपात झाल्यानंतर आपल्याला त्यांची आपल्या वेगवेगळ्या कामामध्ये कशी मदत घेता येईल हे मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. जर तुम्ही तो व्हिडिओ गो थ्रू केलात तर तुम्हाला एंजल्सची बऱ्यापैकी माहिती मिळेल. आणि त्यामध्ये मी 10 मिनिटाचं एक शक्तिपात प्रोसेस घेतलेली होती. तीही तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला गार्डियन एंजल्सची कनेक्टिव्हिटी अनुभवायला मिळेल. गार्डियन एंजल्स नंतर दुसरा व्हिडिओ आम्ही बनवला होता. त्या व्हिडिओ मध्ये आम्ही 15 आर्क एंजल कोणते आहेत, कोण लोक त्यांना आर्क एंजल म्हणतात, कोणी लोक त्यांना आर्च एंजल म्हणतात. तर 15 आर्क एंजल कोण आहेत, त्यांचा कलर कोणता आहे, त्यांना काय आवडतं, त्यांना कोणतं इसेन्शियल ऑइल आवडतं, ते आपल्याला कोणत्या कामाला मदतीला येतात याची माहिती त्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे. जसं की चॅम्युअल, आर्च एंजल चॅम्युअल हा जो आहे तो नातेसंबंध सुधारण्यासाठी मदत करतो. आर्च एंजल मेट्राट्रॉन जो आहे तो आपल्याला 7ही चक्र आणि ऑरामध्ये निगेटिव्हिटी घालवण्यासाठी किंवा सकारात्मकता वाढवण्यासाठी मदत करतो. म्हणजे जेव्हा आपण कुणाला उपचार देतो, रेकीचे हिलिंग देतो, तेव्हा जर का आपण आर्च एंजल मेट्राट्रॉन यांना बोलवलं तर आपली ती हिलिंग, ती उपचार पद्धती 100 पटीने वाढते. एकीकडे रेकीचे उपचार आणि दुसरीकडे एंजल्सचे उपचार, अशी ती 200 पटीने हिलिंग होतं आणि त्या व्यक्तीला रिकव्हर व्हायला लवकर मदत होते. सगळ्या एंजल्सचा राजा म्हणजे मायकल एंजल, आर्च मायकल एंजल. जसं त्याला देवांचा देवदूत असंच म्हटलं जातं. तो देवांच्या एकदम जवळ असतो आणि त्याच्या मार्फत बाकीच्या एंजल्सना कामं आपण सांगू शकतो. कारण हे सगळे एंजल्स नावं त्यांची इंग्रजीमध्ये असल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला अवघड जातं. आणि एंजल्स हे आपल्या इंटेन्शन वरती काम करतात. आपण त्यांच्याशी किती प्रामाणिक राहतो, आपण त्यांना किती आतुरतेने बोलवतो. आपल्या फक्त दुःखातच त्यांना बोलवायचं असं काही नाही. आपण त्यांना आपल्या आनंदातही सहभागी करून घेऊ शकतो. आपण आपल्या कामातही त्यांचा सहभाग घेऊ शकतो. तर आपण जेवढी अटॅचमेंट त्यांच्यासोबत ठेवू तेवढे आपल्याला चांगले चांगले अनुभव यायला मदत होते. तर आज सगळ्या एंजल्सची माहिती आणि आपण आर्च मायकल एंजल कडून आपल्यासाठी मदत कशी घ्यायची ही माहिती मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दिली. ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मी झिबू सिम्बॉलचा एक PDF दिलेले. तर बाहेर जेव्हा आपण कोर्स करतो तेव्हा त्या वेगवेगळी फी भरल्यानंतर आपल्याला झिबू सिम्बॉलचं PDF गिफ्ट दिलं जातं. त्या PDF मध्ये काही स्विच वर्ड्स आहेत आणि काही स्विच नंबर्स आहेत. तर ते स्विच वर्ड्स आणि स्विच नंबर हे वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या दिलेले आहेत आणि ते आपण आपल्या लेफ्ट बॉडी पार्ट वरती लिहू शकतो. खूप फास्ट होतोय का? फास्ट झालं तर प्लीज सांगा. स्विच वर्ड्स आणि स्विच नंबर आपण आपल्या लेफ्ट बॉडी पार्ट वरती लिहू शकतो. तर ते झिबू सिम्बॉलचं एक PDF मी आपल्या ग्रुपमध्ये दिलेलं आहे. आणि हे आतापर्यंत सगळं झालेलं आहे. जर तुम्ही मागचे 2 व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला हे या सगळ्याची डिटेल मध्ये माहिती मिळेल. आणखी काही मिसिंग आहे का? जे होते ते सांगतील? नाही वाटत मला काही मिसिंग असेल. नाही सगळं आहे.
मागच्या वेळेला व्यवस्थित 14 एंजल्सची सगळी माहिती सांगून झालेली आहे. हो. सगळं झालंय. मग तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आता आज आपण 3 ते 4 टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत. ते आहेत एंजल ग्रीड, एंजल अल्टर आणि ग्लास वॉटर टेक्निक. एंजल ग्रीड, एंजल अल्टर आणि ग्लास वॉटर टेक्निक किंवा इफेक्ट ऑफ द वर्ड. आपल्या शब्दांचा कसा प्रभाव पडतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मी जसं मागच्या क्लासमध्येही सांगितलं, आताही सांगते, एंजल्सना कोणत्याही वस्तूची गरज नसते, फक्त आपलं इंटेन्शन काम करतं. पण मार्केटमध्ये एंजल्स विकत मिळतात आणि लोक ते एंजल्स ग्रीड बनवून त्या एंजल्सचा वापर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा एखादी इच्छा लिहून ठेवली, उदाहरणार्थ एखाद्या मुलीच्या लग्नासाठी आपण इच्छा लिहून ठेवली, तर आपण त्या इच्छेच्या आजूबाजूला ते 8 एंजल्स लावू शकतो. 8 दिशांचे 8 एंजल्स लावू शकतो. उदाहरणार्थ लग्नाची इच्छा, तसं नोकरीसाठी लावू शकतो. पण त्यासाठी आपण एंजल विकत आणलेच पाहिजे असं काही नाही. आपण नुसतं विश लिहून ठेवली आणि त्या विश साठी त्या विशला रोज हिलिंग केलं किंवा एंजल्सना रोज त्या विशने कनेक्ट झालो तरी आपली ती विश कम्प्लीट होते. पण सिलेबसचा भाग म्हणून एंजल ग्रीड सगळीकडे सांगितलं जातं. तर त्या एंजल ग्रीड मध्ये आपल्याला पेन्सिलच्या साईजच्या, माझ्याकडे नाहीये सध्या, पण पेन्सिलच्या साईजच्या एंजल्सच्या प्रतिकृती मिळतात. आणि पेपरवरती आपण लिहून तो पेपर फोल्ड केला की त्या पेपरवर आपण त्या एंजल्स ची मास्टर एंजल म्हणजे मायकल एंजल आणि आजूबाजूला बाकीचे एंजल्स आपण ठेवू शकतो. पण ते लगेच विकत आणून ठेवायची गरज नाही. फक्त आपलं इंटेन्शन आणि आपण रोज सकाळ संध्याकाळ त्यांना बोलवून मदत मागितली तरी आपल्या इच्छा पूर्ण होतात. फक्त हा सिलेबसचा भाग म्हणून सांगितलं जातं. तर ती चिठ्ठी लिहिल्यानंतर दिव्य एंजल्सला प्रार्थना करायची की हे दिव्य एंजल्स, दिव्य मायकल एंजल्स, मी या पेपरवर ही चिठ्ठी माझ्या या कामासाठी लिहिलेली आहे आणि याला मी हिलिंग देऊ इच्छिते, तर आपण मला या कामासाठी मदत करा. तर आपण ती प्रार्थना 5 मिनिटाची केलेली असते, पण आजूबाजूला एंजल्स असतील तर ते कंटिन्यू ते हिलिंग होत राहतं त्या पेपरला आणि आपल्या त्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी कमी व्हायला मदत होते असं सांगितलं जातं. पण मला तसा अनुभव वाटत नाही. मी स्वतः फक्त बोलूनच माझ्या सगळ्या विश फुलफिल करते आणि त्या होतात. त्यामुळे लगेच आता मॅडमनी एंजल ग्रीड बनवायला सांगितलं म्हणून सगळ्यांनी जाऊन शोधाशोध करू नका. जे सोप्या गोष्टी आहेत त्या करा. त्याच्यानंतर आपले अनुभव छान आले की मग हळूहळू आपल्याला ते घेता येतात. घेतलंच पाहिजे असं काही नाही. दुसरं आहे ते एंजल अल्टर. एंजल अल्टर बद्दल माहिती सांगायची म्हटलं तर गणपतीमध्ये आपण 10 दिवस गणपती बसवतो, गौरी गणपती बसवतो किंवा असे प्रत्येक धर्मामध्ये काही ना काहीतरी, प्रत्येक जाती धर्मामध्ये देवासाठी काहीतरी वेळ काढून ठेवलेला असतो. जसं गणपती आणि गौरी गणपती असं मी सांगितलं किंवा नवरत्न आहे. तर त्यावेळेस आपण काय करतो, आपल्या देवाऱ्यामध्ये त्या देवांना पुजतो, त्यांच्या पाया पडतो, त्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो, आपण उपवास करतो. आपण जे केलेलं आहे आपल्यासाठी जेवण ते आपण त्या देवांना नैवेद्य म्हणून दाखवतो, आपण ते प्रसाद म्हणून खातो. सेम तसंच एंजल अल्टर साठी एंजल्सचे फोटो ठेवतात किंवा इमॅजिन करा रेकीमध्ये आपण शिकलो कनेक्टिव्हिटी कुणाही सोबत स्थापन करता येते. तर आपल्या मंदिरामध्ये आपण एंजल्सची कनेक्टिव्हिटी स्थापन केली. एक सेकंड मला देतोय. आपण जर आपल्या मंदिरामध्ये एंजल्सची कनेक्टिव्हिटी स्थापन केली तर आपण ज्या इच्छेसाठी एंजल ग्रीड लावत आहोत तसा एक कागद तयार करून तो आपल्या मंदिरामध्ये आपण ठेवून देऊ शकतो. आणि जसं आपण गणपतीला मोदक किंवा कोणताही नैवेद्य दाखवतो तसंच सेम आपण ते एंजल्सना किंवा आपल्या मंदिरामध्ये रोज नैवेद्य दाखवून एंजल्ससाठी प्रार्थना करू शकतो. एंजल्सना आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी बोलवू शकतो. तर त्यासाठी तो फोटो आणलाच पाहिजे का? तर आपण आपल्या देवांमध्ये, आपल्या मंदिरामध्ये जे आहे त्यांच्यामध्येही आपले एंजल्स असतात. आपण तेच इमॅजिन करून, इंटेन्शन महत्वाचं आहे. तुम्ही ते किती आतून आणि किती प्रामाणिकपणे करतात त्यावर तुमची बरीचशी कामं होऊन जातात. हे आहे एंजल अल्टर. फोटो ठेवायचा, अगरबत्ती धूप लावायचं,
त्या आपली विश लिहून ठेवायची आणि सांगायचं मी ह्या विश साठी तुमची मदत मागते आणि पाया पडायचं. आपल्या मंदिरामध्ये जेव्हा आपण असं विश चिट लिहून ठेवतो तेव्हा आपण जो सकाळ संध्याकाळ देवाच्या पाया पडतोच, तर आपोआप आपल्या त्या विश चिट कडे आपलं लक्ष जातं आणि त्या विश चिट साठी आपण आपलं हिलिंग किंवा ब्लेसिंग आपल्याला मिळतात. त्यामुळे ते एंजल अल्टर हे एक उपयोगाच आहे आपल्यासाठी. त्याचा म्हणजे कमी वेळेमध्ये आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिसरं जे आहे ते आहे ग्लास वॉटर टेक्निक. ग्लास वॉटर टेक्निक म्हणजे आपण जर दिवसभरामध्ये 6 ते 8 ग्लास पाणी पित असू, 6 ते 8 बॉटल्स पाणी पित असू, तर प्रत्येक बॉटलच्या खाली आपण एक चिट लिहून ठेवू शकतो किंवा आपण ती चिट इमॅजिनरी ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल मला आता पाणी प्यायचंय तर मी इमॅजिनरी पाण्यावरती टाकलं की मी आणि माझ्या आसपासचे लोक सर्वजण शांततेत आपलं काम कमी वेळेमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करत आहेत. असे जर मी चिट लिहून टाकली, मी पाणी पिले, तर माझ्या आसपासचा जो काही ओरा आहे, माझ्या आसपास जे काही लोक आहेत त्यांच्याकडून मला शांततेचा अनुभव येईल. त्यांच्याही कामात त्यांना यश मिळेल, मलाही माझ्या कामात यश मिळेल. एक नकळत सेवा आपल्याकडून होईल. हे मी एका म्हणजे हे उदाहरण मी ऑफिस साठी दिलं. ज्या महिला कामाला जात आहेत की असं होतं ना की आपलं XYZ व्यक्ती सोबत पटत नाहीये पण आपल्याला त्या व्यक्ती सोबत काम करावं लागतंय, तर पाणी पिताना आपण मनात इंटेन्शन ठेवायचं की आम्ही सगळेजण शांततेत आमची कामं व्यवस्थित करत आहोत. काही ठिकाणी असं होतं की दुसऱ्यांची कामं आपल्यावरती लादली जातात, पण ते आपोआप आपल्यासाठी कमी झालेलं आपल्याला अनुभवायला मिळतं. आपण सांगू शकतो की आता माझ्या ओरा फील्ड मध्ये जे लोक आहेत ते लोक माझ्या प्रती सकारात्मक विचार करत आहेत. जर आपल्याला ऑफिसमध्ये जेलसी बघायला मिळत असेल, ती पाहायला मिळतेच, तर आपण पाणी पिताना दुसऱ्या पाण्याच्या ग्लासवरती सांगू शकतो की माझ्या आसपासचे लोक, ऑफिसमध्येच असं नाही कुठेही नातलगांमध्ये, फॅमिलीमध्ये, तर आपण त्या पाण्यामध्ये इंटेन्शन टाकू शकतो की माझ्या ओरामध्ये जे लोक येत आहेत ते सकारात्मक आहेत, त्यांचा माझ्या प्रती जो विचार आहे तोही सकारात्मक आहे आणि त्यासाठी एंजल्सची मला मदत होत आहे. ते पाणी पिणारे आपण आहोत, पण आपलं आजूबाजूचं वातावरण चांगलं व्हायला त्यांनी मदत होते. म्हणजे आपण पाणी पितोच, पाणी पिताना जर आपण एंजल्सला आठवलं आणि आपल्याला त्या वेळेत कोणती अडचण आहे ही आपण एंजल्सशी बोललो, तर मदत घेतली, तर आपली ती अडचण कमी व्हायला, म्हणजे त्या अडचणीतून बाहेर पडायला आपल्याला मदत मिळते. आणि पुढचं आहे ते इफेक्ट ऑफ वर्ड. आता रेकी आपण शिकतो आहोत, रेकीचे आपण साधक आहोत, तर रोज केलेल्या साधनेमुळे आपल्या शब्दामध्ये इतकी ताकद निर्माण होते की कधी कधी आपण जे बोलतो ते होतं. त्यामुळे बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे. किंवा एंजल्सना सांगताना, एंजल्स हे असे आहेत ना की आपण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ते आपली मदत करत नाही. ते आपल्या आसपासच असतात, त्यांना आपल्याबद्दल सगळी माहिती असते, पण जोपर्यंत आपण त्यांना मागणी करत नाही, आपण त्यांना काही मागत नाही, सांगत नाही, विचारत नाही, तोपर्यंत ते काही आपल्याला मदत करत नाही. आणि जर का आपण एंजल्सची प्रार्थना करताना आपण बोलताना आपल्या तोंडून निगेटिव्ह काय गेलं तर मग त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्टही आपल्याला होतो. म्हणून शब्दांबद्दल, भावनांबद्दल, आपण जे बोलणार आहोत, आपण जी प्रार्थना करणार आहोत त्याबद्दल खूप सजग राहणं गरजेचं आहे. वाईट गोष्टी होतात असं नाही, पण आपली प्रार्थना ऐकली जाते. त्यामुळे आपले जे शब्द आहेत ते आपण काळजीपूर्वक किंवा सकारात्मक वापरले तर त्याचा आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. हा या कोर्सचा 4था भाग. आणि पुढचा भाग आहे तो स्विच वर्ड्स आणि स्विच नंबर्स. तर स्विच वर्ड्स आणि स्विच नंबर्स हे झिबू सिम्बॉलचं एक PDF मी ग्रुपमध्ये शेअर केलेलं आहे. त्यामध्ये 83 आहेत, 83 की 85 असे काहीतरी आहेत. आणि त्याच्याशिवाय काही नंबर्स आपल्याला क्लासमध्ये दिले जातात. मी आपल्या या ग्रुपवरती ते जशीच्या तसे कॉपी करून पाठवते, म्हणजे ते कुणाचं चुकायला नको. फर्टिलिटीसाठी वेगळा नंबर आहे, जॉब मिळवण्यासाठी वेगळा नंबर आहे, मुलांच्या अभ्यासासाठी वेगळा नंबर आहे. नंबर चुकला तर त्याचे रिझल्ट कमी येऊ शकतात. शेवटी मी सांगितलं आपले इंटेन्शन काम करतात, आपण ते किती सकारात्मकतेने बोलू ते काम करतं. पण मी सांगताना 8-3 सांगितलं, माझं 3चं प्रोनाउन्सिएशन ठीक नाहीये आणि समोरच्याला ते समजलं नाही तर त्यात चूक होऊ शकते.
तर आपण ते नंबर मी जसे आहेत तसे ग्रुपवरती शेअर करते. आणि झिबू सिम्बॉल तर आहेच, तर ते वापरायचे कसे? कोणताही नंबर वापरताना आपल्या लेफ्ट बॉडी पार्ट वरती कुठेही लिहायचंय. मग कुठेही लिहायचंय म्हटल्यावरती असं हातावरती लिहून ठेवला तर सगळे विचारणार की हे काय लिहिलंय, आणि तिकडे मुद्दाम हात लावणार की हे काय लिहिलंय. तर हात लावला मुद्दाम की त्या माणसाची निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते. तर मग तर ते लिहायचे, तर ते आपलं जिथे झाकलेलं आहे अशा ठिकाणी लिहा की ते आपल्याला त्याची ऊर्जा मिळेल आणि लोकांचे प्रश्न त्याच्यावरती पडणार नाही, म्हणजे निगेटिव्हिटी आपल्याला पडणार नाही. तर मी इथे लिहायचे मी, पण नंतर मला ते काय लिहिलंयस तू, मग मी ते सोडून दिलं तिकडे लिहिणं. पण तो एक अनुभव म्हणून तो शेअर करते की नंबर्स लिहिताना झाकलेल्या अंगावरती लेफ्ट बॉडी पार्ट वरती लिहायचे. एका वेळेस आपण 3 नंबर लिहू शकतो. आता हे नंबर्स कोणते आणि कसे लिहायचे त्याबद्दल पण मी व्हिडिओ मध्ये शेअर केलेले, कोणते पेन वापरायचे ते पण मी शेअर केलेले. तर ते मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. आणि जे एक्स्ट्रा नंबर्स दिलेले आहेत, जे एक्स्ट्रा स्विच वर्ड्स दिलेले आहेत क्लासमध्ये, ते मी आपल्याला या ग्रुपमध्ये शेअर करेन. एक सेकंड, आणखी काही राहायला नको म्हणून मी एकदा पाहून घेते. कुणाचे काही डाऊट्स आहेत का? आपले देव, आपले एंजल्स असतात त्याबद्दलची माहिती द्या ना थोडी. त्याबद्दल माझं चालू आहे काम. म्हणजे मी जेव्हा एंजल्सचा कोर्स केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी सगळे हे काय आर्च एंजल मायकल, आर्च एंजल गॅब्रियल, आर्च एंजल युरियल ही नावं घ्यायला मला जड जात होतं. माझ्या मनात एक संकल्पना आली की जर का आपण बाहेरच्या देशातल्या देवतांना मानतोय, आपण काही तिकडे गेलो नाही, आपल्याला ते काही माहित नाही. आपण एंजल्स आहेत ना, आपल्याला आकाशात दिसतात. जसे गार्डियन एंजल जे आहेत ते माणसाच्या उंचीचे असतात कारण ते पूर्वज आहेत आपले. पण आर्च एंजल मायकल, गॅब्रियल हे जे आहेत ते 30 ते 40 फूट उंचीचे पण असतात. आणि आपल्याला कधी कधी आकाशामध्ये ती प्रतिमा दिसते, कधी कधी आपल्याला आकाशामध्ये ओम दिसतो. मला एकदा आकाशामध्ये ओम दिसला आणि त्यावेळेस माझ्या मनात मी तो ओम टिपला माझ्या मोबाईल मध्ये. थोडा वेळ बसले, ऑफिसमध्ये होते मी त्यावेळेस, तर मी म्हटलं आता हे पण एंजल्सच ना. तर त्यावेळेस माझ्या मनात असा विचार आला की आपण बाहेरच्या एंजल्सना, म्हणजे आपल्यासाठी ती शक्ती एकच आहे, नावं वेगवेगळी आहेत. आणि आपल्याला ती नावं घेताना, प्रार्थना करताना जड जाते, लक्षात राहत नाहीये. म्हणून आपण देवदूतांचा राजा मायकल एंजल्सना सगळ्या प्रार्थना करतो आणि मायकल एंजल ते काम ज्याचं आहे त्याच्याकडे पाठवतात आणि आपली ती कामं होतात. पण जेव्हा मी आकाशामध्ये ओम पाहिला तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण जर का आपल्याच देवांमध्ये एंजल शोधण्याचा प्रयत्न केला तर मग गणपती ही बुद्धीची देवता आहे, सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. आणि आपण संध्याकाळचं ध्यान पण करतो, तर आपण बोलत असतो याबद्दल. तर माझं त्याच्यावर काम चालू आहे की हनुमान शक्ती प्रदान करतो, शक्ती आणि युक्तीने तो आपल्याला काम करायला सांगतो. तर जिथे शक्ती आणि युक्तीची गरज आहे तिकडे आपण हनुमानांची प्रार्थना करू शकतो. जिथे परीक्षेमध्ये यश मिळवायचंय तिकडे आपण गणपती किंवा सरस्वतीची प्रार्थना करू शकतो. प्रोसेस सेम. मंत्र म्हणायला जर जड जात असेल तर आपण हे गणेशा मला माझ्या ह्या शिक्षणासाठी मदत कर, आणि ते वर्क होतं. माझा अनुभव आहे की ते वर्क होतं. पण मी ते डॉक्युमेंट बनवायला माझं ती प्रोसेस चालू आहे. ते समजा मला ते झालं तर मी आपल्या या ग्रुपमध्ये नक्की शेअर करेन. उदाहरण मी दिलं की सरस्वती आणि गणपती ही विद्येची देवता आहे. तसं हनुमान हा युक्ती वापरून आणि काम आपण त्याच्याकडून, म्हणजे काही कामं असतात की आपल्याला पटकन यश हवं असतं पण आपल्याला मिळत नाही, मग तिकडे आपण हनुमानांची मदत घेऊ शकतो. प्रत्येक जाती धर्माचे जे देव आहेत ना, ते देव, हे एंजल्स, ही सगळी एक ऊर्जाच आहे. रेकीचे सिम्बॉल ही पण एक ऊर्जाच आहे, म्हणजे एनर्जी आहे. त्या एनर्जीला आकार नाहीये, फक्त तुम्ही किती विश्वासाने त्या एनर्जीला बोलवता आणि तुम्ही किती विश्वासाने त्या एनर्जीशी कनेक्ट होता. फक्त कामासाठीच बोलवायचं असं नाही. आपले सुख आणि दुःख दोन्ही गोष्टीमध्ये आपण जर एंजल्सना, या शक्तीला बोलवलं तर आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि आपल्याला ते अनुभवायला मिळतं. माझं चालू आहे
आपल्या देवदेवतांनाच एंजल म्हणून कसं काय घेता येईल आणि त्याचे खरोखर उपयोग होतात. कारण आपण गणपतीच्या 10 दिवसांमध्ये गणपती बसवतो, पण लावलेली गाणी पहिले 2-3 दिवस आपल्याला गणपतीची गाणी ऐकायला मिळतात, नंतर नको त्या गोष्टी ऐकायला मिळतात. सेम तसं नवरात्रीला 9 दिवसांचे उपवास सगळे कळतात, पण जेव्हा पहिले 2-3 दिवस देवीचं ऐकतील, पुन्हा त्याला वेगळं वळण लागलेलं असतं. मग हे सगळे देव जर का आपले आहेत, आपल्या घरामध्ये आहेत, तर आपण त्यांना पण प्रार्थना करून आपल्या पूर्ण करू शकतो का? आता हे माझ्याकडे माझं हे असेल, पण तरी मी ते ग्रुपमध्ये शेअर करेल, कारण माझा विश्वास आहे एनर्जी एकच आहे, नावं वेगवेगळी आहे आणि त्याचा रिझल्ट मिळतोच. तर बघू, माझं त्याच्यावर काम चालू आहे, पण त्याला मला थोडा वेळ लागेल. आणि एंजल बेसिक आणि ऍडव्हान्स केल्यानंतर ते आपल्याला काही कोर्सेस देतात. तर त्या मला जो त्यांनी फ्री मध्ये कोर्स दिला होता, तो कोर्स आहे कपूर दियाचा किंवा नारळाचा. तर मी तुम्हाला कपूर दियाची माहिती सांगते, कारण आता मी तुम्हाला नारळ आणायला सांगायची विसरले आणि मी स्वतः पण नाही आणला. तर नारळाचा जो आहे कोर्स, तो असा आहे कोकोनट डाउजिंग. नारळाच्या साह्याने आपण घराची एनर्जी कशी आहे पाहू शकतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक चक्राची एनर्जी कशी आहे ती पाहू शकतो. मी माझ्या घरी बसून माझ्या भावाच्या घराची एनर्जी पाहू शकते, किंवा जगाच्या पाठीवर कुठेही आता कसं वातावरण आहे, आता तिकडची एनर्जी कशी आहे, ही आपण त्या नारळाच्या माध्यमातून पाहू शकतो. तर त्याचं टेक्निक मी तुम्हाला सांगते. तुम्ही आपापल्या घरी नारळ आणा आणि ते करा. मी नारळ आणायची विसरले आणि मी सांगायची विसरले, त्याबद्दल पहिल्यांदा मी सॉरी म्हणते. माझ्याकडे आणलेला आहे एक नारळ, पण तो सोललेला आहे पूर्ण, म्हणजे फक्त शेंडी आहे त्याला. हा, शेंडीच पाहिजे आपल्याला. अच्छा, मग तो आहे, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल जर करायचं असेल इथे तर मग करून बघूया आपण. तुम्ही सांगा टेक्निक, मग आम्ही करून बघतो आणि मग शेअर करतो. कोणाचं कनेक्शनचा प्रॉब्लेम येतोय का? नाही, ओके ओके मी हल्ल्यासाठी. ओके 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 हा, तुम्ही सांगा. शेंडी काढली हा, असंच राहू देऊ. हो, तसंच आपल्याला आपल्या हातात पकडायचं. मॅडम तुमच्याकडे आहे? हो, माझ्याकडे पण आहे, मी आणते. खूप फास्ट झालं का माझं बोलणं? नाही माझ्याकडे छान छान सांगताय तुम्ही. छान बोलते. हा, असं आहे माझं. परफेक्ट. आता ताईंच्या हातामध्ये नारळ आहे आणि त्या नारळाचं आपल्या किंवा तुम्ही सगळ्यांनी आपला आपला नारळ घेतला असेल हातात, तर तो घेतला तरी चालेल. तर त्या नारळाच्या साह्याने आपली एनर्जी कशी पाहायची किंवा आपल्या घराची एनर्जी कशी पाहायची हे आपण करायचं. तर ताई, तुमच्या हातात जो नारळ आहे ना, शेंडीचा भाग बोटांच्या साईडला घ्या, एकाच हातामध्ये पकडायचं, उजव्या हातामध्ये पकडायचं, उजव्या हातामध्ये. हात असा पसरट ठेवा, हात असा पसरट ठेवा, असं ठेवा. हा, बोट थोडी लांब ठेवा, बोट लांब ठेवा नारळापासून. नारळाची शेंडी खाली घ्या, खाली घ्या, शेंडी खाली घ्या. तसं नाही, एक सेकंद. शेंडी खाली घ्या म्हटल्यावर असं ना, नारळ आहे ना, हा नारळ आहे समजूयात आपण. तर हा शेंडीचा भाग आहे, तर तो इथे ठेवा आणि नारळ असा ठेवा. असं? हा हा, बरं. मागे घ्या नारळ, आता आडवा ठेवा नारळ. मला नारळ आडवा दिसायला पाहिजे. कल्पना ताईंनी बरोबर धरलाय ना? हो हो, कल्पना ताईंनी ठेवला. पण कल्पना ताईंनी आय थिंक उलटा धरलाय नारळ. शेंडी पुढे पाहिजे ना? शेंडी पुढे घ्या. हा, आता बरोबर आहे का? हा, शेंडीचा भाग कल्पना ताईंचा त्यांच्याकडे. हा, राईट. हा बघा, बरोबर. नारळाचा जो पसरट भाग आहे ना, तो आपल्या या मधल्या भागामध्ये पाहिजे. हा, आहे असं. हा, आणि शेंडीचा भाग पुढे पाहिजे. हो. आता समजा मी हा नारळ माझ्या हातामध्ये ठेवलाय,
तर ह्या नारळाशी आपल्याला कनेक्टिव्हिटी स्थापन करायची. तर आपलं कनेक्टिव्हिटीचा जे रेकी साधक आहेत ते हॉन्शा झेशोनेनने कनेक्टिव्हिटी स्थापन करतील. जे नाहीत ते 3 वेळा हॉन्शा झेशोनेन हॉन्शा झेशोनेन हॉन्शा झेशोनेन म्हणतील. ते झाल्यानंतर हात ताट ठेवा. कुणाला असं वाटतं का म्हणे की तुम्ही तुमच्या हाताने नारळ उचलला, मला तो नारळ उचलणं अपेक्षित आहे. ओके. आणि आता त्या नारळाला म्हणा मी जिथं बसलेली आहे तिकडची ऊर्जा कशी आहे ते मला सांग. आणि आर्च मायकल एंजल्स म्हणा मला मदत करा. तर तो नारळ आपोआप उभा राहतो आपल्या हातावर. म्हणत म्हणा ते आर्च मायकल एंजल्स मला या कोकोनट डाउजिंग द्वारे माझ्या या जागेची एनर्जी कशी आहे हे पाहण्यासाठी मला मदत करा. आधी रेकीची प्रार्थना म्हणावी लागेल ना. हा तो आपोआप माझा हालायला लागला, वरती आला तो. तो कल्पनाताईंचा झालाय. हा असं हो झालं हो. पूर्ण आलंय वरती. हॉन्शा झेशोनेन हॉन्शा वरती आला तो. आर्च एंजल मला मदत करा. हा उभा राहणार. उभा आला तो, पडायला लागला. आर्च एंजल मला हेल्प करा. माझ्या ह्या जागेची कनेक्टिव्हिटी कशी आहे ते सांगा. या जागेची ऊर्जा कशी आहे ते सांगा. माझा पण पुढे मागच्या साईडला येतोय आता. त्यामुळे पकडायला लागतंय मला. ताट ठेवा, असं ठेवा. मला पकडायला लागतोय आता त्याला. हो हो म्हणजे आर्च एंजल मला हेल्प करा. या जागेची पडला. अरे बापरे. या जागेची ऊर्जा कशी आहे मला सांगा. असं बसते आणि दाखवते माझं हे. बरोबर बरोबर. या जागेची ऊर्जा कशी आहे ती दाखवा. ते अंगावर येते. आर्च एंजल मला सांगा या जागेची ऊर्जा कशी आहे. मग ते काय समजायचं? उभा राहिला तर सगळ्याची पॉझिटिव्ह एनर्जी आहे. पण ते उभं होतं ना, पडतंय ना, असं पडतंय ना. एनर्जी उभं येते होते पण येते अंगावर. हा पडला. राहिला. स्नेहल तुझं दाखवा करून. स्नेहल तुझा दाखवा. मी दोनदा केलं आणि दोनदा त्याने मला एनर्जी दाखवली. पूर्ण असा सरळ येतो आणि पडतोय. सरळ उभा राहतो तो. आर्च एंजल मला दाखवा की ह्या जागेची ऊर्जा कशी आहे. आर्च एंजल मला दाखवा की ह्या जागेची ऊर्जा कशी आहे. कनेक्ट व्हा. नाही त्या कनेक्ट झाल्यात पण त्यांनी हात व्यवस्थित नाही पकडलेला. रेखाताई हा असा नका करू. असा करा, असा आडवा. हे बघा हा असाच ठेवा मॅम. आणि हा बरोबर सेंटरला ठेवा. ओके. हे असंच का. हे ना ही बाजू ही पामला चिकटू दे आणि ही शेंडी आपल्या ह्याला बरोबर सरळ रेषेत येऊ दे. तुम्ही हात सरळ करा. आडवा करताय ना दाखवायला तसं नका करू. तुम्ही सरळ तुमच्यासाठी धरा. हॉन्शा झेशोनेन हॉन्शा झेशोनेन हॉन्शा झेशोनेन. आर्च एंजल मला तुम्ही मदत करा. तुमची कनेक्टिव्हिटी मला दाखवून द्या आणि ह्या जागेची ऊर्जा कशी आहे ती मला दाखवा. तुम्ही या जागेची ऊर्जा कशी आहे मला दाखवा. हो आई बापरे हा सरळ होतोय पूर्ण. आर्च एंजल मला सांगा ही माझी ऊर्जा कशी आहे. माझ्या या जागेची ऊर्जा कशी आहे. माझ्या या जागेची ऊर्जा कशी आहे. आर्च एंजल मला मदत करा. आर्च एंजल मला मदत करा. आर्च एंजल मला मदत. मला पण असं झाला. खूप छान माधवीताई. खूपच छान. खूपच छान. एकदा आय विल जस्ट ट्राय अगेन. मला हे थोडंसं अजून मी जरा एकदा ट्राय करते. आय एम ग्रेटफुल टू ऑल ग्रेट रेकी मास्टर. डॉक्टर मिका उसी, वासंतीताई, सगळे मास्टर्स, सगळ्या दैवी शक्तींना मी आवाहन करते. वैश्विक शक्तीला आवाहन करते. एंजल थेरपीचा क्लास सुरू आहे आणि याच्यामध्ये मला तुम्ही दाखवून द्या हॉन्शा झेशोनेन रेकीचं ग्रेट सिम्बॉल मी याच्यावर काढतेय. हॉन्शा झेशोनेन हॉन्शा झेशोनेन हॉन्शा झेशोनेन. सेहेकी सेहेकी सेहेकी. आर्च एंजल मला ह्या जागेची कनेक्टिव्हिटीशी तुम्ही करा. इथे कनेक्ट व्हा तुम्ही आणि ह्या जागेची ऊर्जा कशी आहे मला तुम्ही सांगा. या श्रीफळाद्वारे तुम्ही मला त्या ऊर्जेचा अनुभव करून द्या. आर्च एंजल मला ह्या इथे कशी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा मला अनुभव द्या. आर्च एंजल आर्च एंजल आर्च एंजल. पूर्ण सरळ झाला हा. वाव ग्रेट ग्रेट एक्सपिरियन्स. माधुरीताई ग्रेट एक्सपिरियन्स.
एंजल एक प्रकारचा एंजल म्हणून माधुरी ताईंना मी नमस्कार करते. येस, खरंच खूप छान अनुभूती आली. आणि मी सांगू का, इथे ना असं पाणी चेक करतात नारळ घेऊन की कुठल्या जागेत पाणी आहे ते चेक करण्यासाठी. ग्रेट ही थेरपी आता मी आज वापरेल. ग्रेट, वाव, ग्रेट की पाणी चेक करण्यासाठी अशी थेरपी वापरलेली मी पाहिलेली आहे. वाव, आमच्या ग्रेट. इथेही वापरतात गुरुजी ही थेरपी. असं उभं राहत नाही ना सरळ हातावर, तो येतो असा उभा राहून येतो. अच्छा. नाही आता तर तो सारखा उभाच राहतोय असं होतंय. म्हणजे सरळ उभा राहिला तर एनर्जी चांगली आहे का? चांगली आहे, एनर्जी चांगली आहे, आपल्या जागेची एनर्जी चांगली आहे. मी हात सरळ ठेवलाय पण तो सरळ राहतोय नारळ. म्हणजे माझा हातही मी असा आडवा घेतला तरी तो परत सरळ होऊन जातोय माझा नारळ. हे बघू शकता तुम्ही. हे पाहिजे तुमच्यासाठी दाखवते, पूर्ण सरळ होतोय तो. हे पहा, पडायला येतोय सरळ होऊन. ग्रेट एक्सपिरियन्स. दुसऱ्यांची कशी बघायची ते पण सांगा. सगळ्यांनी शेअर करा.